नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो स्त्रियांच्या जवळचा तर आहेच, पण पती पत्नीच्या नात्यामध्ये महत्त्वाचाही आहे. म्हणूनच आज आपण पती ऐकत का नाहीत या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात आपलं स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशामध्ये दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे इथे त्यांचे सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, खरं तर खूप इंटरेस्टिंग विषय आहे, पती ऐकत का नाही. तर प्रत्येक घरामध्ये म्हणजे एक सोडून दुसऱ्या घरामध्ये हा प्रश्न उद्भवत असतोच. आणि एखाद्या स्त्रीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा फक्त त्याच्या नवऱ्याशी नाही होत असतं, संपूर्ण कुटुंबाशी होतं असं म्हटलं जातं. तर कोणत्या दोषाच्या कारणामुळे सासू आणि सुनेचं पटत नाही? हो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी एक सांगतो. सगळ्यात आधी जसं आपण लग्न करताना कुंडली मिळवतो आपण, तर त्याच्यामध्ये जी ग्रहमैत्री आहेत, तर ग्रहमैत्री जर तुमची फक्त तुमच्या नवऱ्यासोबत आहेत, पण दुसरे लोक जे आहेत त्यांच्यासोबत जर तुमची ग्रहमैत्री नाही आहे, म्हणजे ग्रहांचा चांगला संबंध नाही आहे, तर निश्चितपणे वाद होणार. आज वाद होणं हा महत्वाचा नाही आहे, पण त्याच्यावर उपाय, त्याच्यावर समाधान काय पाहिजे तो महत्वाचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी विषय आहे की तुम्ही एकदा हे जाणून घ्या की कोणतं आपली कुंडलीमध्ये असं ग्रह आहे ज्याच्यामुळे आपले घरात संबंध चांगले नाही आहे. आणि कधी कधी आपण हे म्हणू शकत नाही की फक्त खोट समोरच्या माणसामध्ये आहे की आपल्यामध्ये आहे, कारण वाद हा फक्त एक अवसर राहतो, पण याच्या जे कारण म्हणजे मूल जे कारण आहे तो तुमचे ग्रह. जर समोरच्या माणसाचा बुध चांगला नाही आहे तर निश्चितपणे तो तुम्हाला खूप टॉर्चर करणार, खूप तुम्हाला म्हणजे काहीही बोलणार आणि तुमच्या मन 100% दुखणार. तर काय करायचं त्या कंडिशनमध्ये? तर त्या स्थितीमध्ये जर आपल्याला माहिती मिळाली की हो, समोरच्या माणसाचा हा ग्रह प्रभावित आहेत म्हणून आपला वाद होतोय, तर त्याचा समाधान केला पाहिजे. तर तुम्ही दर बुधवारी गायला हिरवा चारा, हिरवी अख्खा मूग ते तुम्ही गायला खायला देऊ शकता. नंबर 2, जे मीठ राहतो ना, त्या मीठच्या बुधवारी दान करू शकता तुम्ही. आणि कधी कधी काय असतं, तुमच्या जर चंद्रमा चांगला नाही आहे तर चंद्रमामुळे पण तुमचा वाद होतो, कारण तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागतं. तर त्यासाठी आपला चंद्रमा चांगला ठेवा. काय करायचं त्यासाठी? तर दर पौर्णिमेला तांदूळचा दान करणं हा फार गरजेचं आहे. आणि एक अजून सांगतो, जर दोघांना हे माहिती आहे की आपली म्हणजे आपला पटत नाही, पण आपल्याला दोघांना काहीतरी असा उपाय शोधला पाहिजे. म्हणजे जर घरी सासू आणि सून जर दोघांना असं माहिती पडली की नाही आपण काहीतरी उपाय करू की आपले संबंध चांगलं राहावं, तर त्यासाठी दोन्ही उपाय करू शकतात. काय करायचं? पौर्णिमाच्या रात्री एक ताट ठेवा, त्याच्यामध्ये दूध आणि त्याच्यामध्ये आपला म्हणजे तोंड बघायचं, त्याला आपण छायादान म्हणताय. ते तोंड बघायचं आणि तो दूध तुम्ही दुसऱ्या दिवशी कुठेही झाडामध्ये टाकू शकता. हे दोन्हीही तुम्ही करू शकता. तर तुम्हाला मानसिक त्रास म्हणजे पक्ष कोणताही असू द्या, सून पक्ष असू द्या, सासू पक्ष असू द्या, पण तुम्ही दोन्ही जण, कारण की दोघांना सोबत राहायचे आणि दोघांना सोबत राहायचे म्हणून उपाय करा. आपण काय करतो, आपण समोरच्या माणसाची चूक काढतो आणि त्याच्यावर वाद करतो आणि तो वाद हळूहळू हळूहळू तुमचा जे वाद आहे ना ते सगळ्याकडे पसरतो. तर त्याची अपेक्षा जर आपण समाधान केलं ना, तर आपली जे इज्जत आणि आपला यश ते बाहेर जाणार नाही. याच्यावर उपाय करायचा, समाधान करायचं आणि दोघांना प्रेमाने राहायचं. म्हणजे सुनेला होणारा त्रास किंवा क्लेशदायक ज्या गोष्टी असतात त्याला ग्रहस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते. मूळ कारण आहे.
तो मूळ कारण आहे. पण फक्त वाद आपण जर वाद करायला आपण गेलो तर खूप काही गोष्ट आहे. पण आपल्याला एक महत्वाचं आहे का आपण एक माहिती काढून घ्या की बाबा कोणता असा ग्रह आहे की ज्याच्यामुळे आपला नेहमीच वाद राहतो. ठीक आहे, वर्ष 2 वर्ष एखादी झालं तर ठीक आहे, पण नेहमी जर वाद राहतो तर नक्की उपाय करायचे. अगदीच. पण कोणत्या ग्रहाच्या कारणामुळे मुलीला सासरी बदनामी सहन करावी लागते? हो, खूप महत्वाचा प्रश्न. जर मुलीचा गुरुग्रह चांगला नाहीये, आपण जेव्हा लग्न जोडताना आपण हे बघतो की बाबा कोणता असं ग्रह आहेत ज्या ग्रहामुळे मुलीला त्रास होऊ शकतो, तर त्याची शांती आपण आधीच करून घेतो. तर काय करायचं, जे कुंडलीच्या गुरुग्रह आहे, जर गुरुग्रह तुमच्या गुरु वक्री आहे किंवा गुरु तुमच्या मकर राशीमध्ये स्थित आहेत किंवा मकर राशीमध्ये सप्तम स्थानमध्ये स्थित आहेत किंवा गुरु तुमच्या अष्टम आहेत, चतुर्थ आहेत, तर निश्चितपणे कधी कधी काय असतं, तुम्हाला सासरा म्हणजे तुमच्या जे सासऱ्याकडे तुम्हाला तिकडे बदनामी सहन करावी लागते. म्हणजे तुम्हाला ते लोक काही बोलताय, टॉर्चर करताय आणि तुम्हाला त्रास देताय आणि तुम्ही फक्त ते जे काही बोलले ते तुम्ही मनात ठेवताय. तुम्ही हे विचार करा बाबा आपला असा कोणता दोष, असा कोणती अशी ग्रहपीडा लागली आपल्याला की आपण सगळं काही चांगलं करतो आपण तरी आपल्याला असा अपमान, तरी आपल्याला कसाला आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागतं. याच्यावर काहीतरी आपल्याला शोध केला पाहिजे आणि त्याचं समाधान केला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुमच्या घरी तुम्ही खूप चांगला करता, तुम्ही सगळं काम करताय तुम्ही आणि एकदम तुम्ही म्हणजे असं मुलगीसारखं तुम्ही राहताय, पण तरी तुम्हाला यश जर मिळत नाही ना, तर तुम्ही त्या वादवर लक्ष देऊ नका. तुम्ही काय करा, दर गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि जे केळीचं झाड राहतो ना त्याची पूजा 16 गुरुवारी पर्यंत करा. पूजामध्ये काय करायचे आपल्याला, आपल्याला एक भांडा घ्या, त्याच्यामध्ये जल भरा आणि थोडीशी हळद टाकायची आणि जळमध्ये तुम्ही जल द्या आणि तिकडे जे फुटाण्याची डाळ आणि गुळ हे दोघांचा भोग लावा तुम्ही भोजपत्रवर आणि तिकडे तुम्हाला एक दिवा लावायचा गायच्या तुपाचा आणि एक धूप लावायचं आणि आरती करा तुम्ही. नंबर 2, एक काम आपल्याला नक्की करायचं. काय, दर गुरुवारी जे केळी राहते ना त्याचं दान करायचं. हे तुम्ही जर गुरुसाठी तुम्ही उपाय केले ना 16 गुरुवारी, तुम्हाला निश्चितपणे जे तुमचे सासरकडे जे संबंध आहेत ना ते एकदम व्यवस्थित होऊन जाणार आहे. आणि तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला तिकडे म्हणजे जसं आपण आपल्याला कोणी काही बोललं ना तर त्रास नको, त्याच्या समाधानकडे लक्ष दिला पाहिजे. समाधान करा, समाधान केला ना निश्चितपणे तुम्हाला मनात खूप आनंद भेटणार. अगदीच. आणि जसे मला काही प्रश्न पडलेले आहेत तसेच आपल्या प्रेक्षकांनाही काही प्रश्न पडलेले आहेत. आपल्यासोबत कणकवलीहून प्रतिभा चिंदरकर जोडल्या गेलेले आहेत. प्रतिभाजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. जी बोला. माझ्या मुलाचं लग्न नाही जमत आहे. जन्मतारीख सांगा, त्याची जन्मतारीख काय? जन्मतारीख 25/7/98. आणि जन्मवेळ माहिती आहे त्याच्या? जन्मवेळ 3:40 पहाटे गुरुवार. आता तुम्ही ऐका, एकदम व्यवस्थित म्हणजे याचं लग्न जमत नाही. तुमचे 2 मुलगे आहेत तुमचे? हा 2. मोठं अच्छा, झालं. एकचं लग्न झालं आणि एकचं झालेलं नाहीये, राईट? आणि याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण आतापर्यंत काही सक्सेस तुम्हाला मिळाली नाही. तर तुम्हाला एक खूप चांगला उपाय सांगतो मी. तुम्हाला शुक्रवारी जे खडी शक्कर राहते ना, खडी शक्कर, खडी साखर, हा खडी साखर, ते तुम्हाला जे लहान लहान मुलगी असते ना ते 7 वर्षापेक्षा लहान त्यांना तुम्हाला खडी साखर शुक्रवारी द्यायच्या. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, तुम्ही काय करा, दर एकादशीला 11 एकादशी करायच्या. दर एकादशीला संध्याकाळी ज्याला आपण गोधुली वेळा म्हणतात तर त्या काळात तुम्हाला एक दिवा लावायचा गौशालामध्ये आणि तो दिवा जर तुम्ही उत्तर दिशेला लावला ना तर लगेच तुम्हाला उत्तर भेटणार आणि निश्चितपणे चांगलं स्थळ पण येणार आणि जुळणार पण. आणि अजून एक विषय, ते तुम्ही मुलाला सांगा ते रोज करायचं. त्याला काय करायचं, दररोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. कुंडलीमध्ये सूर्य खूप कमजोर आहे म्हणून त्याचे काम बनत नाही, म्हणजे लग्नासाठी पण जे काम इतकं मंगल कार्य जे आहे तो बनत नाही. तर काय करायचं, रोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आणि गूळ टाकून मग सूर्यदेवाला अर्घ्य द्या. निश्चितपणे याचं लग्न होणार. आधी कधीपर्यंत होणार ते सांगतो मी. तर पुढच्या वर्षी जानेवारी पासून आणि जुलै पर्यंत जे योग आहेत ते खूप चांगले आहे, म्हणजे 2026. तर या काळात निश्चितपणे याचं लग्न होऊन जाईल. खूप खूप आशीर्वाद, खूप खूप धन्यवाद.
तुमच्या या उपायामुळे त्या निश्चितच चिंतामुक्त होतील आणि जर तुम्हालाही काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि चिंतामुक्त व्हा. आपण मगासपासून पती का ऐकत नाहीत किंवा घरामध्ये पती पत्नीचे संबंध किंवा सासू आणि सुनेचे संबंध याविषयी बोलतो. तर बऱ्याचदा असं होतं की एका महिलेचं तिच्या घरामध्ये ऐकलं जात नाही किंवा पत्नीचं पती ऐकत नाही. मग यावर काही उपाय आहे का? हो, उपाय आहेत. तुम्ही काय करा, बुध ग्रहाच्या चांगलं समाधान करा. म्हणजे आपला बुध जे आहे ते वाणीच्या कारक आहे. तुमची वाणी आणि तुमचे जे शब्द ते ऐकले पाहिजे, त्यासाठी बुध ग्रहाला तुम्ही खूप जबरदस्त म्हणजे प्रभावशाली तुम्ही बनवा. काय करायचं, सगळ्यात आधी जर घरी कुणीही फरशी, कधी कधी बाई काम करताय तर त्यांना काय करा, तुम्ही त्यांना ना सांगता तुम्ही तुरटी आणि नमक म्हणजे मीठ हे दोन्ही वस्तूंच्या बारीक पावडर करा आणि फरशी पुसताना पाण्यात टाकायचे दर बुधवारी. नंबर 2, दर बुधवारी काहीतरी सॉल्टेड वस्तू म्हणजे नमकीन वस्तू तुम्हाला काय करायचे, दान करायचे छोटे छोटे मुलांना. नंबर 3, बुधवारी जे मी आधी पण सांगितलं, स्वतःच्या हाताने गाईला हिरवा चारा किंवा हिरवी मूग हे नक्की खायला द्या. तुम्ही जर तुमचा बुध चांगला ठेवला ना तर निश्चितपणे घरात ते लोक ऐकणार. नंबर 2, तुमची वाणी प्रभावशाली होऊन जाते. आणि एक मी तुम्हाला चांगला उपाय सांगतो, हे सगळ्यांना खूप आवडेल. तुम्हाला बुधवारी तुम्ही 1 तास 2 तास 3 तास मौन व्रत ठेवा. जर तुम्ही बुधवारी मौन व्रत ठेवला, मी सांगतो तुम्हाला ठीक आहे तुम्ही अर्धा तास ठेवा, 15 मिनिटं ठेवा, पण मौन व्रत ठेवा. मौन व्रत जर तुम्ही ठेवला तुमचा बुध खूप मजबूत होऊन जातो. आणि बुध जर मजबूत झाला तर निश्चितपणे जर तुमचे मिस्टर तुमचं ऐकत नाही, घरातले लोक तुमचं ऐकत नाही, तर मी तुम्हाला सांगतो एवढं करून बघा तुम्ही. आणि हे एक मानसिक संकल्प ठेवा की मला दर बुधवारी 15 मिनिट किंवा अर्धा तास, आणि जर 1 तास ठेवला तर खूप बरं आहे. तर कमीत कमी 1 तास जर तुम्ही ठेवला तर त्याचा प्रभाव तुम्हाला लवकर बघायला हवा, तर तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये लाभ होणार. तर दर बुधवारी मौन व्रत ठेवा आणि हिरवे रंगचे कपडे घाला, तर तुमचा बुध खूप स्ट्रॉंग होऊन जाणार आहे आणि निश्चितपणे तुमचे मिस्टर आणि लोक 100% तुमचं ऐकणार. खरं तर या विषयावरती मला अजूनही काही विचारायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे पती ऐकत का नाहीत आणि त्यावर मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. मला खरं तर या विषयावरती बरेच प्रश्न आहे, कारण प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. मात्र आपल्या प्रेक्षकांनाही काही प्रश्न आहेत. आपल्या सोबत गोंदियाहून कुंदा मुंगुरमारे जोडल्या गेलेले आहेत. कुंदाजी, माझा आवाज येतोय तर तुमचा प्रश्न विचारा. हो हो येत आहे मॅडम. बोला. हा बेटा, जन्म तारीख सांगा. जन्म तारीख आहे बाबा 31/7/96. हा, आणि जन्म वेळ माहिती आहे? 5 वाजेची आहे, मंगळवार दिवस आहे. अच्छा, जन्म ठिकाण? शेंदूर वापा, साकोली. हा तुमचा आहे का? हो हो तुम्ही स्वतः बोलताय ना? हो, मी स्वतः बोलत आहे. अच्छा, ठीक आहे बेटा. याच्यानुसार ना दाम्पत्य सुख नाही आहे कुंडलीमध्ये, ठीक आहे ना. आणि खूप अडचणीचा सामना म्हणजे तुम्हाला खूप अडचणी फेस करावा लागेल तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये काही असं पण दिसतंय की काही लीगल इश्यूज पण, जसे कोर्ट केसेस वगैरे पण होऊ शकतात. काय चालू आहे का असं? चालू आहे. तर तुम्हाला काय करायचं, दाम्पत्य सुखासाठी बेटा चांगले उपाय सांगतो ते उपाय करायचे. कारण की याच्यातून तर आपल्याला बाहेर पडायचं ना, कारण की तुम्ही खूप परेशान आहे. हा, तुम्हाला दाम्पत्य सुख नाही भेटला म्हणून तुम्हाला खूप त्रास होतोय. तर तुम्ही काय करा, नंबर 1, जर गुरुवारी तुम्ही उपवास ठेवू शकता तर उपवास ठेवा, ठीक आहे. आणि दर गुरुवारी उपवास ठेवताना पिवळे कपडे घालायचे आणि गुरुवार व्रत कथा ते वाचायचे तुम्हाला, ठीक आहे ना. आणि दर गुरुवारी 16 गुरुवारपर्यंत, म्हणजे 16 गुरुवार उपवास करायचे, 16 गुरुवारपर्यंत तुम्हाला गायला फुटाण्याची डाळ आणि गुळ हे सोबत तुम्हाला खायला द्यायच्या. आणि नंबर 2, दर गुरुवारी 16 गुरुवारपर्यंत तुम्ही घरातून बाहेर पडताना इथं आपला चंदन लावा, म्हणजे पिवळा चंदन, ते पिवळा चंदन तुम्हाला लावायचा. हे 3 उपाय तुम्हाला करायचा. आणि नंबर 4, एक शेवटचा उपाय, भोजपत्रवर
तुमची मनोकामना, जे मनोरथ आहे, जे तुम्हाला म्हणजे कोर्ट केसेस चालू आहे तुमच्यावर आणि तुम्ही खूप एकटे पडलेले आहे, तुम्ही कुणी सपोर्ट करत नाही तुम्हाला, असं आहे ना, तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ना सी? हो. हा, तर तुम्हाला काय ते जे मनोरथ आहे ना, मनोकामना, ते भोजपत्रवर लिहून घ्या. आणि जे 16वा गुरुवार आला ना, तर 16वा गुरुवार जे तुम्हाला भोजपत्रवर लिहायचं, तर काय करायचं, जे केसरची स्याही राहते ना, म्हणजे केसरमध्ये पाणी टाकून स्याही बनवून घ्या, ठीक आहे, आणि भोजपत्रवर लिहायचे तुम्हाला आणि वाहता पाण्यामध्ये तुम्हाला व्हायचं, ठीक आहे. हा 16वा गुरुवार जेव्हा आला ना, त्या दिवशी करायचा, तर निश्चितपणे तुमच्या मनोरथ, तुमची मनोकामना पूर्ण होणार. खूप खूप आशीर्वाद. मला वाटतं कुंदा यांच्या शंकेचं निरसन झालं असेलच. आणि असं जर तुम्हालाही तुमच्या काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा. आपण पती का ऐकत नाही या विषयावर खरं तर बोलतोय. बऱ्याचदा असं होतं की मुलीच्या लग्नानंतर तिच्या सासू सासऱ्यांकडून तिच्या आई वडिलांना खूप काही ऐकून घ्यावं लागतं आणि त्यात जर आई वडील गरीब असतील, फार गरीब घरातले, तर अजूनच ऐकून घ्यावं लागतं. मग हा काही कुंडलीमधला दोष असतो का, आणि असेल तर त्यावर उपाय काय आहे? हो, कधी कधी काय असतो की जर तुमच्या प्रारब्ध किंवा तुमची कुंडलीमध्ये काही असे ग्रह आहेत की तुम्हाला हा अवमानना आणि हा अपमान तुम्हाला सहन करावा लागतं, तर त्यासाठी खूप काही उपाय आहेत, ते तुम्ही करू शकता. मी परत परत एकच सांगतो, समोरच्या माणसांनी काय बोललं आणि तुम्ही ते ऐकलं आणि नंतर तुम्ही पण बोलताय, ते काय एक वाद निर्माण होतो. त्याची अपेक्षा जर आपण समाधान केलं ना, तर निश्चितपणे जे तुमचे संबंध ते मधुर होऊ शकते. तुम्ही एकदा प्रयत्न तरी करा ना. तर काय प्रयत्न केला पाहिजे, तर सगळ्यात नंबर 1, जेव्हा तुम्ही मुलीला सासरकडे पाठवताय ना, तर तुम्हाला एक काम करायचं. एक भांड्यात तुम्ही जल ठेवा, त्याच्यामध्ये एक तांब्याचा सिक्का ठेवा आणि थोडीशी हळद टाका आणि त्याच्या हाताने, म्हणजे मुलीच्या हातात द्या तुम्ही, आणि नंतर ते स्वतः घ्यायचं आणि 7 वेळ फिरवायचं आणि तो जल जे आहेत ना, त्याला तुम्ही उत्तर दिशेला ठेवून द्या आणि नंतर कोणत्याही झाडात टाकू शकतात. मग तुम्ही तिला विदा करा. निश्चितपणे तिला हा त्रास सहन करावा नाही लागणार. नंबर 2, जर तुम्हाला म्हणजे असं सहन करावं लागतं की तुम्हाला ते काय बोलताय, तर तुमच्या कुंडलीच्या बुध, गुरु आणि चंद्र हे तीनही ग्रहासाठी तुम्हाला उपाय करायचा. तर याच्यामध्ये गुरुचा रोल सगळ्यात जास्त आहे. तर तुम्ही काय करा, दर गुरुवारी पिवळी कलरची कोणतीही गोड वस्तू तुम्ही दान करू शकता देवघरात, आणि मुलीचं नाव घेऊन, तर तिला पण त्रास होणार नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही. आणि नंबर 2, एक सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्ही दर गुरुवारी जर कोणतेही वामनाला तुम्ही जर पिवळे वस्त्र दान केले, तुम्ही 16 गुरुवार हे नियम ठरवा आणि आपली मनोकामना, मनोरथ पण ठेवा की तुम्ही हा कशासाठी करताय. तर जेव्हा तुम्ही वस्त्र दान करताय ना, जसे पिवळी धोती तुम्ही दान केली, तर तुम्ही काय करा, जल घ्या आणि मानसिक संकल्प ठेवा की आमचे संबंध चांगले नाही आहे, आपण संबंध चांगले करण्यासाठी हा उपाय करतोय, आणि असं फिरवायचे आणि जल खाली सोडायचं. तर हा संकल्प करून जर तुम्ही दिलं, तर निश्चितपणे तुमचे आणि त्यांचे संबंध चांगले होणार. अगदीच. आई वडिलांना बोल लागू नये म्हणून काय करावं किंवा कुंडलीमध्ये कोणते दोष असतात याबद्दल सांगितलं. मात्र कोणत्या दोषामुळे मुलगी सासरी दुःखी होते? हो, याच्यामध्ये खूप काही संबंध वास्तूचा पण राहतो. कधी कधी काय असतं, मुलगी जिथे राहते, जर तिकडे उत्तर दिशेला वास्तू दोष आहे, हे तुम्ही बघा. उत्तर दिशेला जर वास्तू दोष आहे, तर निश्चितपणे ती खूप परेशान राहणार, तिला खूप त्रास होणार. तर त्यासाठी काय करायचं, उत्तर दिशेला जे काही वास्तू दोष आहे, कधी कधी काय करतो आपण, उत्तर दिशेला पॅक करून ठेवतो, तो एकदम चुकीचा आहे. पॅक करायचं नाही. आणि हा प्रोग्राम खूप काही लोक बघतात, तुम्ही पण एकदा चेक करा. उत्तर दिशेला एकदम स्वच्छ ठेवायचं, ईशान कोण याला एकदम स्वच्छ ठेवायचं, नाही तर वाद निर्माण होतं. कधी कधी सास आणि सून हे दोघांमध्ये जे पटत नाही, त्याच्या एक कारण वास्तू पण आहेत. उत्तर दिशेला, ईशान्य कोणला जर वास्तू दोष आहे आणि ते तुम्ही एकदम घाणेरडी वस्तू तुम्ही तिकडे ठेवलेली आहे आणि तिकडे खूप घाण आहे, तर निश्चितपणे घरात वाद होणार. तर तुम्ही हा जे वास्तूच्या विषय जे आहेत, ते पण निश्चितपणे लक्ष द्यायचे, आणि असं काही आहेत तर त्याच्यावर समाधान नक्की करा. तर निश्चितपणे तुम्हाला त्रास होणार नाही, वाद होणार नाही.
अगदीच. आणि एकंदरच मला आता म्हणूनच विचारायचंय की सासरच्या मंडळींच्या मनात जर जागा निर्माण करायला हवी असेल सुनेने, तर काय उपाय केले पाहिजेत? मी दोन्ही उत्तर देतो. बघा, जर तुम्हाला नवरा ऐकत नाही आणि तुम्हाला जर त्यांचं मन जिंकायचं तुम्हाला आणि दोघांचे संबंध चांगले ठेवायचे, तर तुम्ही एक काम करा. गौरी शंकर रुद्राक्ष हे आणून ठेवा आणि गौरी शंकर रुद्राक्षची पूजा करा. दर सोमवारी आणि प्रदोषला त्याच्यावर भस्मी चढवा. जर तुम्ही केलं ना, मग तुम्ही बघा. आणि सोमवारी प्रदोषला तुम्हाला एक म्हणजे गायच्या तुपाचा एक दिवा पण लावायचा आहे संध्याकाळी. तुम्ही हे करून बघा, निश्चितपणे तुमचे दोघांचे संबंध चांगले होणार. आता राहिला प्रश्न आपला कुटुंबाचा, सासू आणि सासरे म्हणजे जे कोणी लोक आहेत, ननद, ते खूप काही लोक आहेत. जर यांच्यासोबत तुमच्या पटत नाही तर काय करायचं, शिव परिवार म्हणजे आपण महादेव मंदिरमध्ये जातो ना, तर असे महादेव मंदिरमध्ये जा तुम्ही जिथं शिव परिवार आहेत. म्हणजे तिकडे तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला 5 मूर्ती तुम्हाला दिसेल. तर पूर्ण शिव परिवार दर सोमवारी आणि पौर्णिमेला आणि प्रदोषला तुम्ही जर दर्शनाला गेले आणि तिकडे तुम्ही एक गायच्या तुपाचा दिवा लावला आणि सगळ्यांसमोर तुम्ही नैवेद्य ठेवला. नैवेद्य पिवळा रंगचा पाहिजे आणि खाली भोजपत्र ठेवा. तुम्हाला फक्त 5 पेढे तुम्हाला हे करायचे आणि एवढा केला ना, निश्चितपणे तुमचं जे कुटुंब आहे ना ते तुमच्यावर खूप प्रसन्न राहणार. खूप खूप आशीर्वाद. अगदीच खरं आहे. कारण वैवाहिक सुख, कौटुंबिक सुख जर असेल तर आपल्याला संपत्ती, संतती, उन्नती जे काही आहे ती मिळू शकते असं निश्चितच म्हणता येईल. तुम्ही ते आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद और आशीर्वाद. ओम श्रीर्वर्च समायुष मारुगम्मा विदाचनम मही धनम धान्यम पशुम भवपुत्रलाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.